डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विसरणारं रक्त अण्णाभाऊंचं नाही. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करावी. सावित्रीबाई साठे. सांगलीत क्रांतिदिनी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थनार्थ हजारोंच्या संख्येनं मोर्चा पार पडला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच गोरगरीब, दीनदलित, बहुजनांना आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाच्या लढाईच्या प्रक्रियेत आणून त्यांना सामाजिक न्याय दिला. मांग महार हा वाद अनाठायी आहे. मातंग समाज कधीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विसरणार नाही. जग बदलाची भाषा बोलणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची वारसदार म्हणून आम्ही अण्णाभाऊंचे विचारच पुढे घेऊन जात आहोत. वीर वस्ताद लहुजी साळवे, क्रांतीवीर फकीरा साठे यांचा क्रांतीचा इतिहास प्रमाण मानून बाबासाहेबांच्या विचारानेच आरक्षण उपवर्गीकरणाची चळवळ सुरू आहे. आता मुख्यमंत्र्यांनी जास्त वेळ न घेता आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ करावे अशी मागणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्रीबाई साठे यांनी सांगली येथे झालेल्या मोर्चाच्या निमित्ताने जाहीर सभेत बोलताना केली. यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे, मातंग एकता आंदोलनाचे अविनाश बागवे, आझाद क्रांती सेनेचे राजेशभाऊ घोडे, स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सदामते यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी मंत्री माननीय लक्ष्मणराव ढोबळे यांनी म्हटलं की मातंग समाजासहित इतर अनुसूचित जातीतील छोट्या जाती या कमकुवत आहेत. छत्रपती शाहू राजांनी ज्या पद्धतीने अशक्त घोड्यांना खायला दिले त्याच पद्धतीने भारतीय संविधानाच्यामुळे मिळणारे आरक्षण सर्वसामान्य जात समूहाला मिळाले पाहिजे. मातंग समाज सामाजिक न्यायाची भूमिका डोळ्यासमोर ठेवून या लढाईत उतरला आहे. सांगलीत निघालेल्या आरक्षण उपवर्गीकरण महामोर्चाला सांगली जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं समाजबांधव उपस्थित होते. मोर्चा आहे, लक्षात घ्या. त्या स्टेशन चौकात मोर्चा आहे हा, आणि या स्टेशन चौकात याच विचारमंचावर आजच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनात जो निघालेला मोर्चा आहे, या विचारमंचावरती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं रक्त बसलंय, लक्षात घ्या. त्यामुळे या मोर्चाला एक दर्जा आहे आणि या मोर्चाच्या इतिहासात नोंद होईल. या मोर्चाला संख्या किती आहे याच्यापेक्षा हा मोर्चा समर्थनात निघालाय या सांगली शहरात, हेच आम्हाला पाहिजे होतं आणि तेच आम्ही या ठिकाणी करतोय. सवलती समान पातळीवर वाटून द्यायच्या असा निर्णय भाजपच्या उच्च पदाधिकाऱ्यांनी घेतलेला. अशा वेळेला आपण काही जरी बोललो, आपण भाजपला कितीही नावं ठेवली, शिव्या दिल्या, त्यांच्या मंत्रिमंडळात राहून निळा शेला खांद्यावर टाकून पुन्हा आरएसएसला शिव्या द्यायच्या, असं फार दिवस चालत नाही. पण हे ते करताय, सवय आहे आणि त्या सवयीप्रमाणे ते शिव्या देण्याचं काम ते करताय. रोज मोबाईल तुमचाच, तोंड तुमचंच, बडबड तुमचीच आणि घालमेल तुमचीच. या घालमेलनं समाजाचं वाटोळं होणार का याबद्दल काही लोक विचार करतात. अशा वेळेला विष्णुभाऊ वगैरे या सगळ्या लोकांवर तोंडसूक घेण्याचंही पाप काही वाचाळवीर करताय, त्याचाही विचार आपण या निमित्तानं केला पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना हात जोडून पाया पडून कळकळीची विनंती करतो. कोबूळ हिकवण्यासाठी काही जणांना राजकारण केलं, खारपे शेगवण्यासाठी काही जणांनी राजकारण केलं. सोमवारी कुड्यात ठिकली असताना दांडा लाईन मारतोय, तर त्याला गवण्याने हिडकावं का नाही हिडकावं? त्याला गवण्याने हिडकलाच पाहिजे. आणि अशाला ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.